तर आता माऊलींना काही प्रश्न विचारावेत असा आपलाच अधिकार आहे असं नाही, परंतु या ठिकाणी सिंहाचं जे सिंहाला सर्व लोक घाबरतात, वाघाला घाबरतात, पण त्याचा जो छावा आहे त्याला काही भीती वाटत नाही. तसं आपल्याला मोकळ्या मनाने माऊली असं संबोधन दिल्यानंतर मोकळ्या मनाने काही प्रश्न विचारायचे आणि ते काही त्या मर्यादेचं जतनच करून विचारायचे. ते असं की माऊली हे सध्या संप्रदायातलं एक रत्न आहे, किंवा जर म्हटलं तर ते रत्न कोणतं आहे, झाकलेलं रत्न आहे जरी आपल्याला वाटतं, परंतु जे की माऊलींना सर्व महाराष्ट्र ओळखतो, सर्व महाराष्ट्र ओळखत नाही. इतकंच नाही तर संप्रदायातले लोकसुद्धा सर्व ओळखत नाहीत. कारण काय आहे, अंतर्मुख जीवनामध्ये सहज ओघामध्ये आलेलं जे काही कार्य आहे ते अशा पुरुषांना भगवान माध्यम करून करत असतो. त्यामुळं प्रसिद्धी हा काही भाग त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा नाही. तेव्हा या ठिकाणी परंतु अशी जी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना आपण म्हणतो की ही जी परमात्म्याचे एक प्रकारचे लीला विग्रह रूपाने लोककल्याणासाठी परमात्मा जेव्हा या भूतलावर येतो तेव्हा त्याला मानवीच वेशामध्ये यावं लागतं. तर सध्या जे जे लोक सहवासात येतात त्यांना हे माऊलींचंच रूप आहे असं वाटतं, नाही तर त्यांचं नाव माऊली नाही पण सगळे लोक माऊलीच म्हणतात. म्हणजे याचा अर्थ अशी व्यक्तिमत्व जे आहेत ती लोकांना आदर्श म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वामी महाराज सांगायचे की आपण ज्या वेळेला एखादा आरसा समोर ठेवतो, आदर्श शब्दाचा अर्थ आहे आरसा. आरसा जेव्हा आपण समोर ठेवतो तेव्हा आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहतो. आपला जर गंध वाकडा असेल तर तो आपण आरशामध्ये दुरुस्त करत नाही, आपल्या कपाळावर करतो. तसं हे जे महापुरुष आहेत हे आदर्श स्थानी आरशाच्या ठिकाणी असतात. म्हणून यांचं काहीसं जीवनचरित्र, काही विचार, काही भावना ह्या समाजापुढे येणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याच रीतीनं मंचकावर आरूढ असणाऱ्या माऊलींना आपण असं विचारू की माऊलींनं आपलं गाव, नाव आणि वय याविषयी थोडक्यात सांगा. ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला. भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी वंदन करून प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री डॉक्टर बाबांनी जे प्रश्न विचारलेत, वास्तविक पाहता हे जे काय बाबा विचारत आहेत, खरं तर हा पण प्रश्न गुरुवर्य बाबांनी विचारायला पाहिजे. कारण बाबा सिद्धाचे सिद्ध आहेत, सर्व महापुरुष आहेत. सर्व जे काय ब्रह्मविद्या, आत्मज्ञान आहे, परमात्मा स्वरूप ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे, असे प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्य बाबा आहेत. वास्तविक पाहता साधकांना जर गरज कशाची असेल, मला खरं सांगा, तुम्ही आमचं ऐकलं, आता आमच्या तिघांचं ऐकलंय, म्हणजे आता मी सांगतोय, पण गुरुवर्य बाबांचं तुम्ही असं ऐकलंय का सांगा, मला खरं सांगा तुम्ही. मग आपल्या सर्वांनी तुम्ही सांगा, हे जी सगळी गोष्ट आहे गुरुवर्य बाबांना आपण प्रश्न विचारला पाहिजे. हे जे बाबांचं चरित्र आहे, आपण गुरुवर्य बाबांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे. त्यांनी केलेली जी साधना आहे, मी ऐकलं होतं गुरुवर्य बाबांनी डोंगरावर असताना श्रीमद एकनाथी भागवताची 1000 पारायण केले होते, असं मी ऐकलेलं आहे. मग जे काय वास्तविक स्वरूप आहे बाबांच्या जीवनातलं जे काय साधना आहे ते आपण श्रवण केलं पाहिजे. आम्ही साधक पण नाहीत, आमचा बाबा जगाला काय फायदा होणार आहे, काहीच फायदा होणार नाही. त्याच्यामुळं आम्ही ज्या गोष्टी विचारतो ना त्या लोकांना उपयोगातच होते. आपण फक्त आपलं मनोगत जे आहे ते आम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या रूपाने थोडंसं सांगणं. हे काय एकदम व्यावहारिक प्रश्न आहेत, विशेष काही विचारत आहे ना, अंतरंग तर काही विचार, कारण ते नाही. पण बाबा आमची इच्छा आहे तुम्ही आधी आमचं उत्तर आम्ही प्रश्न करतो. आता आपण फक्त आम्ही विचारलेलं थोडं सांगा, मग आपण परत पाहू. बाबांचा स्वभाव आहे, तुकाराम महाराज म्हणतात, करी तुका म्हणे करवे आपण, द्यावे थोरपर सेवा कसे, किंवा अमानी मानदो मान्य. जसं देवाचा स्वभाव आहे तसा हा बाबांचा स्वभाव आहे की लहानाला काय करायचं, मोठं करायचं, उंच पदावर बसवायचं. हा गुरुवर्य बाबांचा जसा देवाचा स्वभाव आहे तसा हा गुरुवर्य बाबांचा असणारा स्वभाव आहे.
आता बाबांच्या आज्ञा म्हणून सांगतो. वास्तविक पाहता आमच्या नामाचा आणि याचा जगाला काय उपयोग होणारच नाही, नाव सांगून काय. पण एक सांगतो आता बाबांच्या आज्ञा म्हणून. ज्ञानेश्वर निवृत्तीराव कदम, शाळा 12वी झालेली आणि 43 वय. हां, माऊली 12वी शाळा सांगतात. त्याच्यानंतर त्या काळात त्यांना आयुर्वेदमध्ये प्रवेश मिळाला होता, BMS कोर्सला. पूर्वीच्या काळामध्ये 6 महिने केला आणि सोडून ते आळंदीला आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे ज्याला बौद्धिक स्तर म्हणतो आपण, तो त्यांचा मूळचाच भरपूर उंच होता, परंतु त्याचं आकर्षण जे होतं ते माऊलीकडं होतं. आणि घरामध्ये असणारे जे संस्कार हे त्याला मुख्य कारण असावेत असं आम्हाला वाटतं. आपण आळंदीला येण्याची प्रेरणा कशी झाली एवढं थोडं सांगा. शाळेमध्ये असताना भावार्थ रामायण आमच्या भागात चालतं, म्हणजे मराठवाड्यामध्ये खूप भावार्थ रामायण आम्ही ऐकायला जायचो. आमचे वडील पोथी सांगायचे, पोथी वाचायचे आणि मग ते सर्व ते सत्संग मंडळ राहायचं. सगळे पारायण करणारे, वाचणारे, सांगणारे, त्यांच्यासोबत वडिलांसोबत जायची गोडी लागली. मग वडिलांनी वाचायला शिकवलं, नंतर वडिलांनी भावार्थ रामायण सांगायला शिकवलं. मग त्यातूनच खूप आनंद वाटला. मग पांडव प्रताप, रामविजय, हरिविजय, नवनाथ ग्रंथ असे लहानपणी ऐकायचे. मग ते घरोघरी पोथी राहायची, मग ते पोथी वाचायची आणि मग ते सांगायला शिकवल्यामुळे ते थोडी थोडी सांगायचं सुद्धा पोथी. आणि त्यातूनच मग अंतकरणामध्ये मग घरामध्ये सद्गुरू जोग महाराजांचा सार्थ गाथा होता, गुरुवर्य श्री नत्तसिंग बाबांचा. मग तो गाथा वाचला. त्या गाथ्यामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं वर्णन होतं. मग असं वाटलं आपण या संस्थेत जाऊन बसावं, अभ्यास करावा, असं अंतकरणामध्ये भावना निर्माण झाली. इथं 4 वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण लगेच डोंगरावर गेलात का? हा बाबा. कोणत्या डोंगरावर? भामचंद्रावर गेलो. भामचंद्रावर गेल्यानंतर लगेच ज्ञानेश्वरी पाठांतराला सुरुवात केली का? नाही, तुकोबाऱ्यांचा गाथा केला सुरुवातीला गाथा केला. गाथा किती वर्षात झाला पाठ? 4 वर्षामध्ये झाला. त्यानंतर मग 1 वर्ष थांबलो. परत गुरुवर्य बोधेबाबांनी सांगितलं ज्ञानेश्वरी पाठ कर. मग परत ज्ञानेश्वरी घेतली पाठ करायला. हो. ज्ञानेश्वरी किती वर्षात पाठ झाली? 3 वर्षात झाली. ज्ञानेश्वरी पाठ एवढा काळ आपण हा 7 वर्षाचा 8 वर्षाचा पूर्ण भामचंद्र डोंगरावरच 8 महिने भामचंद्रावर राहायचो. पावसाळ्यामध्ये गोरड्यावर राहायचो. मग गोरड्यावर. हां, तिथं पावसाळ्यामध्ये भामचंद्रावर राहायची अडचण येते. अभ्यासाला अशा म्हणजे गुहा नाहीत तिथं जास्त. हो, गोरड्यावर गुहा जास्त आहेत. मग तिथं पावसाळ्यामध्ये एक गुहेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना स्पेशल अभ्यास करता येतो. एका गुहेमध्ये एक विद्यार्थी राहू शकतो, भरपूर गुहा असल्यामुळं. मग पावसाळ्यामध्ये घोड्यावर जायचो आणि 8 महिने मात्र भामचंद्रावर राहायचो. त्याच्यानंतर हे 8 वर्षाचा कालखंड झाल्यानंतर मग हेच आपलं ज्ञानेश्वरी आवर्तन द्यायचो, गाथ्याचं आवर्तन द्यायचो. कुठे डोंगरावरच? नाही, मग परत आळंदीला आलो. आळंदीला आल्यानंतर मग परत संस्थेमध्ये सांगितलं. मग संस्थेमध्ये पाठांतराचा पाठ घ्या म्हणून मग संस्थेमध्ये आलो पाठांतराचा पाठ घेण्यासाठी. बरं, हे कीर्तनकार होण्याची इकडे येण्याच्या पूर्वी आपल्या मनात काही इच्छा होती? नाही, अजिबात नाही. कीर्तन करण्याची इच्छा माझी नव्हतीच. 4 वर्षे संस्थेत राहिलो. संस्थेत कुठं सप्त्याला कुठंच गेलो नाही. 7 वर्ष डोंगरावर राहिलो. मग डोंगरावर जरी राहिलो तरी कुठं गावामध्ये कीर्तन असं ते जात नव्हतं. ते घोरड्यावर पूज्य श्री गुरुवर्य सुदाम बाबा होते. मग ते काही डोंगराचे मधुकरीचे गावं राहायचे. तिथं त्या गावात तिथं त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण असलं, ते मधुकरी देत असल्यामुळे जावंच लागायचं. पण एक दिवस थोडं जरी बाहेर गेलं तर त्या आवर्तनामध्ये खंड पडायचा, विक्षेप व्हायचा, चिंतनामध्ये विक्षेप व्हायचा. मग ते म्हणायचे जर तुम्ही आले नाही तिथं कीर्तनाला तर मधुकरी जास्त करावं लागेल म्हणायचे. मी म्हटलं मधुकरी मी जास्त करतो पण मी येणार नाही म्हटलं कीर्तनाला, असं मी त्यांना सांगायचं. त्याचं म्हणजे आवर्तनामध्ये खंड पडायचा. बाहेर गेलं थोडं मग ते परत जागेवर आणण्यासाठी खूप हे व्हायचं, म्हणजे जागेवर आणण्यासाठी खूप कष्ट पडतात. मग त्यासाठी कुठं जातच नव्हतो. 7 वर्षसुद्धा. आता हे कीर्तनाची प्रवृत्ती, कीर्तनाला का लोक बोलवतात, संस्थेमध्ये 7 वर्ष झाले डोंगरावर. नंतर मग संस्थेमध्ये घेतलं. आता संस्थेमध्ये घेतलं, शताब्दी आली. शताब्दी आल्यानंतर मग शताब्दीमध्ये जवळजवळ सर्व महाराष्ट्रामध्ये संस्थेचे उत्सव होते.
मग ते संस्थेचे जे गुरुवर्य होते, गुरुवर्यांना बोलवायचे. सर्वच गुरुवर्य सर्व सप्ताहाला जाऊ शकत नव्हते. मग संस्थेमध्ये कोण कोण अध्यापक आहे बाबा, मग त्यांना एकाला कोणाला तरी बोलवा म्हणून ते निमित्त म्हणून आम्हाला बोलवायचे. एक जण कोणतरी असावं त्यांच्यापैकी, म्हणून ते आम्हाला बोलवायचे. आता नाईलाज म्हणून संस्थेची सेवा म्हणून संस्थेचे गुरुवर्य पूज्यश्री आता संस्थेचे अध्यक्ष असणारे संदीपनजी महाराज ते म्हणायचे तुम्हाला कीर्तनाला काय करावं लागेल, जावं लागेल. आता नाईलाजानं मग तर संस्थेची आज्ञा म्हणून मग कीर्तनाला जावं लागलं. वास्तविक पाहता कीर्तन करण्याचं माझा पिंडच नाही किंवा कीर्तन करण्याची मला आवड पण नाही. मला असं एकांतात राहावं वाटतं, ज्ञानेश्वरी गात साधना करू वाटते, असं काही तपासलं गंगेच्या काठी वगैरे राहावं वाटतं, असं काहीतरी करू वाटतं. पण कीर्तन करणं फिरणं मला अजिबात आवडत नाही. पण काय सांगावं आता ते आता हे महागा लागलं उगाच हे आता. म्हणजे ते आता पूज्य माऊलीने सांगितलं कीर्तन करून फिरण्यामध्ये किती त्रास असतो. माऊलीने खूप सुंदर सांगितलं किती त्रास असतो ते. आणि काय ते गुरुवर बाबा तुम्ही सांगत असता आत्मनो मोक्षार्थम जगत हितायचं, पहिल्यांदा स्वतःचं कल्याण करून घ्यावं मग जगाचा उद्धार करावा. काय तुकाराम महाराज खाली आले पण ते सिद्ध महापुरुष होते. आपण काही सिद्ध महापुरुष नाही, जगाचा उद्धार करण्याच्या भानगडीत आपलाच उद्धार व्हायचा नाही असं कदाचित होऊ शकतं. तुम्ही नेहमी सांगत असता. आणि लोकांमध्ये समाजाची प्रवृत्ती सध्या खूप खालवलेली आहे, सर्वांना ते माहीतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात विनोदाची कथा गोड वाटे. साधू पुरुष आवडत नाहीत लोकांना, महात्मा आणला साधू महात्मा आणला, लोकांची प्रवृत्ती राहत नाही तेवढी त्यांना. पण असा एखादा साधारण सामान्य मनुष्य आणला तर लोकांना आनंद वाटतो. म्हणजे लोकांची सुद्धा गुणग्राहकता जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा थोडं कलीच्या माध्यमातून म्हणा कमी झालेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात तसं आपुले आपण करा सोडवण. जसं गंगा त्याचा देह समुद्राला मिळणे, मग रस्त्यामध्ये येताना ती लताविलेलं पुष्ट करतं किंवा कुणी पाण्यात आंघोळ केली तरी गंगा नाही म्हणत नाही, तसं आपण आपलं मूळ देह आत्मउद्धार करून घ्यावा. आणि मग त्याच्यामध्ये जर काय आपल्याला हित करता येत असेल, हित करणं आपलं कार्य नाही जगाचं, पण त्या परिस्थितीमध्ये आपण परमात्म्याचा साक्षात्कार करून घेत असताना जर मध्यभागी कोणी जर आपल्याला प्रसंगानं घडलं तर आपण चांगल्या गोष्टी सांगू शकतो. गुरुवाऱ्याने जे आपल्याला शिकवलंय, गुरुवाऱ्याने जे आपल्याला संस्कार दिलेत ते संस्कार आपण दुसऱ्याला देऊ शकतो. आता जेव्हा एवढं पाठांतर झालं म्हणजे आपण जवळजवळ सरस्वती पुत्र झाले, एवढे भगवान सरस्वतीने आपल्यावर कृपा केली. आता जेव्हा अर्थाचं चिंतन करत असताना या आपल्याला काय वाटतं, या जेव्हा आपण जे ग्रंथाचा पुन्हा स्वाध्याय करतो आणि त्याच्या अर्थाच्या चिंतनासंबंधाने आपल्याला काय वाटतं, म्हणजे काय विचार वाटतात जेव्हा त्याच्या अर्थाचा विचार करतो तेव्हा, किंवा हे जे आपलं प्रतिनिधित्व आहे हे विद्यार्थ्यांसाठी किंवा दुसऱ्या साधक जिज्ञासूसाठी ह्या संबंधाने काय सांगता येईल आपल्याला? गुरुवर्य भास्कर बाबा सांगत असतात पहिल्यांदा पाठ करा, अर्थाचं परत चिंतन करा, परत अर्थरूपता प्राप्त करून घ्या असं बाबा सांगत असतात. पहिले साधना करत असताना संप्रदायामध्ये ग्रंथाची सेवा, काही पाठ केली संतांची उत्तरे किंवा करू तैसे पाठांतर, जसं तुकाराम महाराज म्हणतात. तदनंतर मग अर्थाचं चिंतन, नंतर अर्थरूपता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अक्षराच्या भांबा इंद्रिय जिते. हे अक्षर म्हणजे अक्षरे नव्हते देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. हे ब्रह्म साम्राज्याचं ऐश्वर प्रकट करणारी अशी हे साधुपुरुष संतांची अक्षर आहेत. आणि त्या अक्षराचा नुसता उच्चार केला तरी पाठाचे ते वाटे श्लोकपाद लावणं जवळ तो ब्रह्मतेची पुष्टी लांगा. म्हणजे साधकाला ब्रह्मतेची पुष्टी येते, आनंद येतो. अक्षराचं असं चिंतन करू लागलं, पारायण करू लागलं तरी एकदम समाधी सुख मिळतं. नुसतं पारायण जरी करू लागलं तर ते काहीच कळत नाही, जगाचा अभाव होऊन जातो. म्हणजे जगाची विस्मृती होऊन जाते, जगाचं स्मरण होत नाही, त्या पारायणामध्येच नित्य राहतो. आता पुढची जी पायरी आहे ते अर्थाचं चिंतन करणं. चिंतन करतो पण तेवढी साधना माझ्याकडून तेवढी फारशी होत नाही. माझी वैयक्तिक सांगतो, चिंतन करत असताना पारायण आवर्तन देतो, ज्ञानेश्वरीचं गाथेचं आवर्तन देतो. आणि मग कधी असं सारखं मग गुरुवर्य घुलेबाबांची ज्ञानेश्वरी पूर्वी झालेली टेप केलेली आहे ते, मग ते ऐकतो. तुमचा विचारसागर आहे बाबा, तो विचारसागरही ऐकतो. पाठाला येणं कधी होत नाही, येणं म्हणा काय अशा प्रसंगामध्ये मग गुरुवर्यांचे जे महापुरुषांचे वचनं केलेले आहेत, आपल्या ध्वनिरेकॉर्ड केलेले आहेत, मग ते श्रवण करायचे. ते श्रवण करायचे किंवा प्रसंगानुसार मग जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं थोडंफार जसं जमल तसं अर्थाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. आता जे 4 वर्ष शिकत असणारी मुलं आपल्या बरोबर सहवासात
आणि ते जेव्हा आता जसा परवाचा आता निरोप समारंभ झाला ते नंतर इथून सोडून जातात 4 वर्ष झाल्यानंतर आपापल्या मार्गाला. तर अशा शिकत असणाऱ्या मुलांना आणि जाणाऱ्या मुलांच्यासाठी आज जेव्हा ती मुलं अत्यंत आत्मीयतेने आपल्याजवळ येतात तेव्हा त्यांना साधारणतः पुढचा मार्ग सांगत असताना कोणता सांगावा वाटतो किंवा काय सांगता आपण त्यांना जास्त करून जी मुलं आत्मीयतेने विचारतात आपल्याला त्यांच्यासाठी? त्यांना सांगत असतो मग ज्ञानेश्वरी पाठ करा, गाथा पाठ करा, अमृतानुभव पाठ करा, भजनी मालिका पाठ करा. कारण ह्या साधनेच्या काळामध्ये आपलं जे काय आयुष्य आहे ते चिंतनामध्ये जातं. मनुष्य साधक बाहेर गेला घरी गेला, आयुष्याचा वेळ व्यर्थ जातो. मग तेवढा जर मनाला आलंबन दिलं, कुठलं तरी वृत्तीचं आलंबन असलं मनाला, मग त्या आलंबनामध्ये त्या आयुष्याचा जो काळ आहे तो चांगला चिंतनामध्ये जातो. म्हणून वृत्तीला कुठं भरकटूत न देता ज्ञानेश्वरी जर हातामध्ये घेतली, गाथा जर हातामध्ये घेतला तर 3 वर्ष 4 वर्ष असा जो काळ आहे तो साधनेमध्ये जातो. किंवा मग ज्याची ब्रह्मविद्या प्रतिपाद्य जो ईश्वर होतो व्हावाला ही गोचर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, ज्याची बुद्धी चांगली आहे, ज्याला ग्रहण करण्याची शक्ती चांगली आहे, ज्याला आत्मज्ञान मिळवायचं आहे, ज्याला शास्त्राचे जे सिद्धांत अवगत करायचे आहेत, खूप अभ्यास करायचा आहे, अशी ज्याची इच्छा आहे त्यांनी महापुरुषांच्या चरणकमलाचा आश्रय घ्यावा. तुम्ही आहेत बाबा, नाहीतर मग ऋषिकेशसारखं क्षेत्र आहे, किंवा महापुरुषांच्या चरणाखाली जाऊन जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं श्रवण करावं. आपला आयुष्याचा काळ सतत चिंतनामध्ये जावा. वृत्तीला एक क्षणभर सुद्धा असं मोकळं ठेवणे. गुरुवारांच्या चरणकमलीच आपली वृत्ती राहावी, महापुरुषांच्या चरणकमलीच आपली वृत्ती राहावी, किंवा ग्रंथाच्या चिंतनामध्ये आपलं जे काय आहे सतत वृत्ती राहावी. वृत्तीला जर अवलंबून नाही राहिलं तर मग काय होतं, वृत्ती अशी बाहेर निघून जाते. त्याच्यामुळे साधकाला दुःख होतं, त्रास होतो. त्याच्यामुळं 4 वर्षानंतर महापुरुषांच्या चरणाचाच आश्रय करावा. ज्ञानोबरांच्या चरणी, देवाच्या चरणी आपण प्रार्थना करावी की जरी बुद्धिमंद जरी आपली असले, आपल्याला नाही समजलं तरी आपण गावोबा महाराजासारखं जरी गुरुवर बाबांच्या दरबारात जाऊन बसलं तरी सहज ज्ञान होतं. म्हणजे नुसतं जाऊन बसलं, त्यांची दृष्टी आपल्यावर पडली, त्यांचे शब्दावर कानावर पडले तरी आपलं अंतःकरण शुद्ध राहतं, पवित्र राहतं. आणि त्या निर्मळ चित्तामध्ये काय होतं, देवाची अनुभूती येत असते. परमार्थामध्ये हेच महत्त्वाचं आहे. जतन करीन जीवे शुद्ध भावे करुणे, विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळीचे. हे जे काही आपलं धन आहे, परमात्मरूपी धन, आपल्याला काय करायचं आहे, जतन करून ठेवायचं आहे. जतन करून ठेवण्यासाठी गुरुवार्यांच्या सहवासामध्ये आपला काळ जावा. कारण महापुरुषांचं सानिध्य अत्यंत महत्त्वाचं आहे. महापुरुषांचं सानिध्य नसेल, एकटा परमार्थ करू लागला तर खूप दुःख भोगावं लागतं. म्हणून महापुरुष जे सांगतील त्यांच्या सानिध्यातच आपला काळ गेला पाहिजे, किंवा ते जे सांगतील त्याप्रमाणे आपला काळ गेला पाहिजे. मनाने कधीही परमार्थ नाही केला पाहिजे. महापुरुषांनी जे आपल्याला शिकवलं, सांगितलं, किंवा ते जे सांगतात त्यांच्याप्रमाणेच आपला आयुष्याचा काळ गेला तर आपल्याला खूप मोठं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंदाचं, साम्राज्याचं ऐश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं हे ब्रह्मचर्य जीवनासाठी घरून आई वडील यांचं आपल्याला पूर्ण अनुमोदन मिळालं का? ते पूर्वी म्हणायचे, लग्न कर म्हणायचे पूर्वी ते, पण ते 4 वर्ष गाथ्या संस्थेत गेले, 7 वर्ष, आणि गुरुवारांचा सहवास मिळाला, महापुरुषांचा सहवास मिळाला. गुरुवारे मारुती बाबा, गुरुवारे वैद्य बाबा, गुरुवारे भुले बाबा, गुरुवारे बोधे बाबा यांच्या सहवासात ते गेल्यामुळं ती जी इच्छा आहे म्हणा, किंवा ती इच्छा सहज निघून जाते. पूर्वी असं वाटायचं आळंदीत विद्यार्थ्यांना असं वाटतं, आळंदीत संस्थेत गेलं, आळंदीमध्ये विद्यार्थी येतो, कीर्तनकार होण्यासाठी येतो सुरुवातीला, असं वाटतं माणसाला. पण जेव्हा गुरुवारांचं सानिध्य प्राप्त होतं, कीर्तनकार होण्याची वृत्तीच निघून जाते. आपलं आत्मकल्याण व्हावं, आपलं उद्धार व्हावा, असं साधकाला ती भावना निर्माण होते साधकाच्या अंतःकरणामध्ये. त्यामुळे आई वडिलांनी काही विरोध केला नाही? विरोध नाही केला. ते म्हणायचे तू डॉक्टर हो आणि मग वारकऱ्यांची सेवा कर. पण म्हटलं डॉक्टर झाल्यानंतर ती वृत्ती राहील, परत नाही सांगता येत म्हटलं. म्हणून आपलं हेच चांगलं आहे म्हटलं. आता हे आपलं जे आहे हे विद्यार्थी विश्वामध्ये राहणं आहे, बाकीच्या समाजातलं थोडंसं अवलोकनच आहे, किंबहुना तो आपली त्याच्यामध्ये प्रवृत्ती झाली नाही. सहज आता ओघ आणि कीर्तना संबंधाने काही जे जनजीवनाशी सामान्य लोकांशी परिचय येतो एवढाच खऱ्या अर्थाने. तर परंतु आपल्या अंतःकरणात एक तळमळ तर निश्चित आहे की सर्वांचंच कल्याण व्हावं.
तर त्याच्यासाठी आपण जे लोक आहेत की ज्यांना जवळजवळ काही व्यवसायात आहेत, काही नोकरीत आहेत किंवा आपल्या शेतीवाडी करतात, आणि ते लोक त्यांना एवढं पण माहीत नाही की ज्या परमात्म्याने आपल्याला हे जीवनदान दिले त्याच्यासाठीच आपलं सर्वस्व आपण वेच केला पाहिजे, हे त्यांच्या अंतःकरणात स्फुरणच होत नाही. पण अशा वेळेला किमान ह्या जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, असं जे आपण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण 5 मिनिटामध्ये साधारण त्यांच्या दैनंदिनीला अशी तुम्ही ठेवा, म्हणजे तुम्हाला हळूहळू निश्चित समाधान होईल. असं काहीतरी सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, काही नित्य नियमाविना अन्न खायतो श्वान वाया मनुष्य पण भार वायतो वृषभ. तुका म्हणे काही नाही नियमाविन मोकळा तो शिन दुःख पावे. आपल्या जीवनामध्ये काहीतरी नियम असलाच पाहिजे. मग स्नान झाल्यानंतर मग देवदर्शन असेल, प्रदक्षिणा असेल, नंतर मग तुळशीला पाणी घालणं असेल, हरिपाठ असेल. बाहेर सामान्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ स्नान झाल्यानंतर दररोज म्हटलाच गेला पाहिजे. वारकऱ्यांचे असणार हे संध्या आहे, नाथ महाराजांचा हरिपाठ आहे तो म्हटलाच गेला पाहिजे. ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय आहे. आता 3 ग्रंथाचं पारायण झालेलं आहे. आता हे 3 ग्रंथ कमीत कमी बाहेर समाजामध्ये कमीत कमी 100 ओव्या तरी दररोज वाचल्या गेल्या पाहिजे. गाथेचे 50 अभंग तरी वाचले गेले पाहिजे. एकनाथी भागवताचे 50 ओव्या तरी कमीत कमी वाचल्या गेल्या पाहिजे. किंवा माळ जपत असताना आपल्याकडून तेवढं काय होत नाही, 1 सहस्त्रनामाचा पाठ व्हावा किंवा 5 तुळशीच्या माळी जपल्या जाव्या आपल्या जीवनामध्ये. एवढं जरी साधन आपण केलं, सकाळ सकाळी उठून ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या, गाथेचे 50 अभंग, सहस्त्रनाम, हरिपाठ, आणि हे म्हणून आपण बाहेर आपल्या दिनचर्याला निघून गेलो, कामधंद्याला जरी निघून गेलो तरी म्हणजे आपली दिवसभर बॅटरी चार्जिंग राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एक आत्मा जो आनंद आहे, बाहेर किती कठीण परिस्थिती आली, प्रतिकूल परिस्थिती आली, संसारामध्ये व्यवहारामध्ये प्रतिकूल परिस्थिती येते, होतच असतं. संसाराचं दुःख स्वरूपच आहे, प्रतिकूल होतच असतं. मग अशा परिस्थितीमध्ये हे ग्रंथ काय करतात, माणसाला धैर्य देतात. अशा प्रकारे संतांचं जे वाङ्मय आहे, संतांचं वाङ्मय काय करतात, त्यातलं एखादं अक्षरसुद्धा त्या साधकाच्या जीवनामध्ये, गृहस्थी साधकाच्या जीवनामध्ये बाहेर त्याला एक प्रेरणादायी ठरतं, त्याला ते धीर देतं, कसल्याही प्रकारचं दुःख होऊ देत नाही. आणि मग त्या संत वाङ्मयामुळंच तो अशा प्रकारे निर्भीड राहतो, निर्भय स्वरूपामध्ये राहतो. संसारातली प्रतिकूल परिस्थिती त्याला कसल्याही प्रकारचं दुःख देऊ शकत नाही. पण त्या संत वाङ्मयामध्ये आपण नित्य रत असलं पाहिजे, त्याचा स्वाध्याय असला पाहिजे, त्याचा खंडित नाही झालं पाहिजे. आज ज्ञानेश्वरी 100 वेळा वाचल्या, परत 2 दिवसांनी वाचल्या, असं नाही झालं पाहिजे. नित्यनेमाने त्यामध्ये सातत्य जर असलं तर मग त्याचं एक तप निर्माण होतं, त्याचं एक तेज निर्माण होतं, आणि त्या वलयामुळं त्या साधकाच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं जे दुःख आहे ते दुःख त्याला काहीच प्रतिबद्ध करू शकत नाही. तो म्हणतो मग मेरूपासून थोडे, जसं ज्ञानोबा म्हणतात, तेवढं जरी नसलं तरी पण सामान्य जरी दुःख आलं, ते सामान्य दुःखामध्ये तो उभं राहण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी गाथा, भागवताचा स्वाध्याय तर आता दुर्लभ कमी झालेला आहे, पण तरीसुद्धा ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या तरी नित्यनेमाने झाल्या पाहिजे. प्रातस्मरणीय गुरुवर नतुसिंग बाबा म्हणायचे प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा असलाच पाहिजे. जरी वाचता येत नसलं तरी ओवीवरून श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव म्हणायचं. जरी वाचता येत नसलं, ज्ञानेश्वरी जवळ असावी, ज्ञानेश्वरीचं दररोज दर्शन करावं. असं बाबा विनोदानं म्हणायचे, ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा म्हणायचे, आणि ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा म्हणायचे. म्हणून जरी आपल्याला पारायण घरी ज्ञानेश्वरी गाथा, भागवत हे जीवन ग्रंथ आहेत, त्या घरी कामाला जाताना त्या ग्रंथाचं जरी आपण नुसतं दर्शन केलं, त्याचं नुसते आपण तुळशीपत्र वाहिलं, त्याच्या 100 ओव्या जरी वाचल्या तरी मनुष्य इतका निर्भीड होतो, त्याला कसल्याही प्रकारची भीती काहीच करू शकत नाही. आता यांना विचारल्याप्रमाणे एक प्रश्न शेवटचा विचारतो की आपण जेव्हा माऊलींशी, पांडुरंगरायाशी संवाद करता आपल्यासाठी, तेव्हा आपल्याला सर्वात आपल्या जीवनातलं अंतिम जे ध्येय आहे किंवा अंतिम प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे किंवा प्राप्त आहे, तर ह्याविषयी संवादातला आम्हाला 1-2 मिनिटात आपण जणू काही माऊलीशी संवाद करत आहात आणि तो स्वतःसाठी करत आहात, तर त्याचं स्वरूप कसं असावं एवढंच. सद्गुरू जोग महाराज
श्री ज्ञानोबा चरणी, श्री तुकाराम महाराजांच्या चरणी, श्री पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्याकडून काही नाही घडलं तरी आमच्याकडून परमार्थ घडावा, आमच्याकडून साधना घडावी. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. आमच्या बुद्धीला कसल्या प्रकारचा फाटा फुटू नये. आमची बुद्धी तुमच्या चरणी स्थिर राहावी. आम्हाला थोडंसं जर आपण देवाला प्रार्थना करू, कारण ही भगवंताची जी माया असते, भगवंताची माया साधकाला त्रास देत असते. मग कुठल्याही रूपानं त्रास देत असते. मान असेल, प्रतिष्ठा असेल, धन असेल, कुठल्याही रूपानं ही देवाची माया काय करत असते, त्रास देते. माऊलींच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की आम्हाला ही जी काही माया आहे, ही माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. एक करा, आम्हाला सांभाळा. तुम्ही सांभाळल्याशिवाय आमचं आत्मकल्याण होणार नाही. कारण माये मोकलेले कोटे जावे बाळे, आपल्या बळेनं वाचे ते. आईनं जर आपल्याला मोकललं तर बाळाने कुठं जायचं, कुठं जाऊ शकत नाही. म्हणून भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुमची कृपा अखंड असावी. आमच्याकडून अशा प्रकारे आमचं जीवन चांगलं जावं, आमच्या बुद्धीमध्ये फाटा फुटू नये, आमच्या वृत्तीमध्ये कसल्याही प्रकारचा फाटा फुटू नये. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो. अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे तो भाव आम्हाला हाताला धरा आणि हाताला धरून आमची जी पारमार्थिक साधना आहे ती शेवटपर्यंत न्या. कारण तुमच्याशिवाय आम्हाला जगामध्ये कोण आहे. तुम्ही जर आम्हाला सोडून दिलं तर मग आम्हाला जगामध्ये कोणीच नाही आहे. म्हणून भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकाराम महाराज, सद्गुरू जोग महाराज, सर्व गुरुवर्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आमचं सर्वस्व तुम्ही आहात, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही. तुमची कृपा दृष्टी आमच्यावर असावी. तुम्ही आमच्यावर रागवा, चुकलं तर रागवा, दंड करा आम्हाला, आमचं काही हरकत नाही, आम्हाला दंड करा. पण दंड करून परत आम्हाला काय करा, त्याच पारमार्थिक रस्त्यावर आणा, त्याच पारमार्थिक रस्त्यावर आम्हाला सोडा. कारण तुम्ही जर तुमच्याशिवाय आम्हाला त्रिभुवनामध्ये कोणीच नाही, तुम्हीच आमचा सांभाळ करणाऱ्यात आहात. तुमच्यासाठीच आम्ही घरदार सोडलं, तुमच्यासाठी आम्ही सर्वस्व सोडलं. तर आणि असं झाल्यानंतर मग आम्हाला ह्या मायेमध्ये, आम्हाला ही जी काही माया आहे ही माया आवरा आणि आम्हाला तुमच्या चरणाच्या ठिकाणी ठेवा. एवढंच श्री ज्ञानोबारांच्या चरणी, श्री तुकाराम महाराजांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी. न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्रा अनंत जन्माच्या पुण्याईनं गुरुवर्य प्राप्त झाले. त्यांची कृपा असं अखंड असावी. त्यांच्या कृपेनंच साधक आमचं जीवन भरून जावं, आमचा परमार्थ चांगला चालावा. एवढीच गुरुवर्यांच्या चरणी, श्री ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना आहे. लोकांच्या म्हणण्यावरून आणि आमच्या या अंतःकरणामध्ये तशाच प्रकारचं धारणा असल्यामुळं या ठिकाणी ह्या 3 महापुरुषांना की ज्यांचे ज्ञानेश्वरी कंठस्थ आहेत, माऊलींचे ज्ञानेश्वरी गाथा कंठस्थ आहेत, आणि लोक म्हटले की तो प्रकाश जो आहे त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत नाही, तर त्यांचा आतला प्रकाश हा सर्व, कारण परमात्मा जो आहे तो आपल्याकडे येत असतो. तर त्यांनी सांगितलं, भागवतामध्ये सांगितले काय, प्रविष्टा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरोहम. परमात्मा हा डोळ्यातून हृदयात प्रवेश करीत नाही. रामायण पाहिलं, संपूर्ण रामायण, म्हणजे रामायण पाहून कोणाला वैराग्य आणि विवेक झालं तर ते शाश्वत राहणार नाही. डोळ्यातून गेलेला परमात्मा आहे, परंतु परमात्म्याचा प्रवेश हा कानाच्या बिळातून हृदयात होत असतो, असं व्यासमुनींनी सांगितलेले आहे. तेव्हा यांचा बाह्य प्रकाश तो त्यापेक्षा त्यांचा अंतरात्मा जो प्रकाशरूप आहे तो प्रकाश
त्यांच्या शब्दाच्या आगाते वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी मग ते वाचादिठी कराशी. त्यांच्या अंतकरणात असणारं जे स्फुरण आहे ते त्यांच्या वाणीतून बाहेर पडले आणि तेच समाजाला खऱ्या अर्थाने प्रबोधन आहे. म्हणून त्या लोकांची जी इच्छा आहे त्यांना डोळे भरूनही आज ते पाहता येतील. आणि त्या व्यतिरिक्त महत्त्वाचं त्यांनी उच्चारण केलेले जे विचार आहेत, त्यांनी केलेली जी साधना आहे, आणि त्यांनी मला असं वाटतं की खरोखरच माऊलींपासून तर छोट्या माऊलींपर्यंत, म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडींच्यापर्यंत, आपल्या नामदेव महाराजांपर्यंत सर्वांनीच मोकळे मनाने पर्वचा दिलेला आहे. कारण हे ते बोलले नसते, हे सर्व लोक संकोचित विचाराचे आहेत. संकोचित या अर्थाने की आपलं जे आध्यात्मिक ऐश्वर आहे हे बाहेर प्रगट करावं असं कोणालाही वाटत नाही, आणि त्यात ते सुद्धा त्यांचं ऐश्वर्यच आहे. परंतु अंतःकरण द्रवीभूत होऊन आपल्याच असणाऱ्या सर्व समाज हा एक आपला अंगच आहे. तेव्हा त्यांच्यासाठी म्हणून जे ठोस भरीव अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे जे काही विचार आहेत आणि ते आपल्या अनुभवाच्या आधारावर आहेत, संत वाङ्मयाने त्याला प्रमाणित केलेलं आहे, असं त्यांनी आपले विचार सांगितलेले आहेत. आता का आपल्याला एवढंच म्हणता येईल, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तुका काय सगळा अभंगच आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. अशाच प्रकाराने या ठिकाणी ब्रह्म विष्णू आणि महेश अशा 3 रूपाने एकाच परमात्म्याचा आविर्भाव आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणात आणि ह्या मुलाखतीच्या रूपाने श्रवण करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. त्याविषयी आपण कोणत्याही साधनाने त्याच्यातून उत्तर होऊ शकत नाही. एक जणांनी काल सांगितलं की तुम्ही गुरुवर्य भटकर सरांची जी मुलाखत घेतली, त्या मुलाखती पूर्वी कधीतरी 88 ते आले होते आणि ते म्हणे ते हजारो लोक अजून ऐकतात, परंतु आम्हाला असं वाटतं की आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची का नाही मुलाखत घेत. तर योगायोगाने आम्ही म्हटलं केव्हा तरी पाहू, असं वाटलं नव्हतं का तो योग आज येईल, परंतु अचानक हा योग आला. आणि थोडंसं आपण या ठिकाणी खरं पाहिलं तर असं आहे की ह्या काय मुलाखतीचा हा विषय नाही. त्यांच्याजवळ तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवाया, प्रश्नच विचारायचं तर ही उभय बाजारातली कथा त्यांच्यासाठी नाही. परंतु असं असलं तरीसुद्धा या ठिकाणी केवळ एक आपल्यावर असणारी दया म्हणून त्या ठिकाणी याचं प्रागट्य त्यांनी केलेलं आहे. आणि अध्यात्म विश्वातील व्यक्तिमत्वांचा थोडासा एक आत्मसंवाद आपल्याबरोबर झालेला आहे. म्हणून या ठिकाणी काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हां, आता पुढचं सत्र ठीक 10:15 सुरू होईल. आजच्या दिवस 10:15 सुरू होईल. आता किती 9:15 झाले ना. हां, फराळ करून 10:15